हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे। आज आपण ड्रॉइंगचा पहिला युनिट घेणार आहोत, शिमला मिरची। आता ही शिमला मिरची बघा, मी तुम्हाला दाखवते। ही शिमला मिरची आपल्याला काढायची आहे। तर आपला आज पहिल्या पार्ट मध्ये शिमला मिरची कशी काढायची, कोणत्या शेप मध्ये काढायची आणि शेप काढताना आपल्याला आधी काय ठरवावं लागणार आहे की ही शिमला मिरची कशी दिसते, तुम्हाला हुबट दिसते, आडवी दिसते, गोल आकारामध्ये दिसते, चौरस, आयताकृती, कोणत्या आकृतीमध्ये दिसते, पहिला आपण त्याचं निरीक्षण करणार। तर मला ही उबट आयताकृतीमध्ये दिसते, तर मी पहिला आयत काढून घेणार आहे। आयत काढल्यावरती आपण आपल्या शिमला मिरचीला आकार देणार आहोत। म्हणजेच काय की आपण पहिला शेप ठरवणार। शेप ठरवल्यावरती आपण तिची ड्रॉ लाईन काढणार आणि ड्रॉ लाईन काढून झाल्यावर मग आपण शेडिंगला सुरुवात करणार। आपण आयत काढून घेतलाय। आता आपण आयत काढल्यावरती सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी आपल्याला जो हा वरचा भाग दिसतोय ना, तो काढून घ्यायचा आहे। आता आपण हा त्याचा शेप तयार केलाय। शेप करताना जे आपल्याला ह्या मधल्या लाईन्स दिसतात, त्या लाईन्स आणि हा वरचा जो गोलाकार थोडासा भाग आहे तो आपल्याला काढायचा। त्याआधी मी थोडासा सर्कल शेपच काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला त्याचे लाईन्स प्रॉपर काढता येतील। थोडं लाईटच काढायचं, जेणेकरून आपण इरेज करू तर ते लाईन्स एवढं दिसणार नाही। सर्वात आधी मी आता ही मधली जी लाईन आहे ती काढणार आहे। हा भाग काढताना हा भाग थोडासा वरून आहे, म्हणून आपण त्याला थोडा वरून घेणार आहोत। कधी पण कोणतेही ड्रॉइंग काढण्याआधी, म्हणजे एखादं फळ असेल, एखादी फळभाजी असेल, कोणतेही, त्यावेळेस पहिला तुम्ही त्याचा आकार समजून घ्यायचा आहे की तो आकार तुम्हाला कसा दिसतोय, आणि तो आकार काढून घेण्यासाठी तुम्ही या चौरस, आयताकृती किंवा गोलाकाराचा उपयोग करून छान प्रकारे तुम्ही तुमच्या ड्रॉइंगला काढू शकता। जशा आपण फुलाच्या पाकळ्या काढतो ना, तसाच हा शिमला मिरचीचा वरचा भाग येणार आहे। आता हा आपल्याला देठाचा भाग दिसतो, पहिला तो करून घेऊया।
इरेझरला आपण नेहमी सतत क्लीन करत राहायचं, जेणेकरून आपल्याला इरेज व्यवस्थित करता येईल. इरेझरला आपण नेहमी सतत क्लीन करत राहायचं, जेणेकरून आपल्याला इरेज व्यवस्थित करता येईल. आपल्या शिमला मिरचीचा पहिला पार्ट कंप्लीट झालाय. सेकंड पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत, शिमला मिरचीची शेडिंग, हायलाइटिंग हे सगळं आपण तिथे पाहणार आहोत. तर तो आपला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. ह्या व्हिडिओ पुरता फक्त आपण ड्रॉ लाईन काढलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते कंप्लीट करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.